हॅलो नमस्कार शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी भेंडीची कढी करते। मी असे एवढे भेंडी 4-5 भेंडी अशी कापून घेतलेली आहेत। आता त्याचं साहित्य बघा, मी हे ओलं नारळ घेतलेलं आहे, 1 वाटी, म्हणजे छोटी वाटी होती, अख्खे धणे, लसूण, 1 टोमॅटो, हे सुका फिरवल्यानंतर टोमॅटो टाकायचं आहे, आणि हे लाल तिखट म्हणजे फक्त मिरची पावडर आहे, आणि हळद। धणे मी धण्या पावडर नाही टाकणार, अख्खे धणे टाकणार आहे। तर आपल्याला हे असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे। हे ओलं खोबरं, धणे, लसूण, हळद, तुमच्या याच्याप्रमाणे हळद टाका, आणि हे लाल तिखट जे मी मच्छीला वापरते ना, ते हे तिखट आहे। असं आपल्या याच्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे, तिखटाप्रमाणे। त्याच्यात बाकी आपल्याला काय टाकायचं, हे मी एकदा सुकं फिरवल्यानंतरच मी टोमॅटो टाकणार आहे। नंतर तुम्ही मला टोमॅटो टाकताना आम्ही पाहिलं नाही, तर मी नंतर हे आता सगळं हे मिक्सरला वाटून एकदा सुकं फिरवते, नंतर टोमॅटो टाकून पाणी घालून फिरवते। तर मी आधी हे वाटण करून घेते, तर सगळं व्यवस्थित वाटण करून आणते। आता मी हे वाटण एकदम बारीक, त्याला असं चांगलं पाणी घालून वाटून घेतलेलं। याच्यातच मी टोमॅटो टाकला। आता मी ती कढई ठेवलेली आहे। आता मला इथे तेल टाकते, आणि या कढईमध्ये ना पहिले आपल्याला भेंडी भाजून घ्यायची। भेंडी अशीच घालायची नाही, भेंडी भाजून घ्यायची। पहिले तेल टाकते, आपल्याला घालायची म्हणजे त्याच्यातच आपल्याला फोडणीला घालायचं। कमी पडलं तर तेल परत घालूया। तर मी तेल टाकल्यानंतर ही भेंडी भाजून देते। भेंडी चांगली भाजून घ्यायची, लगेच तेल टाकायचं, ह्याच्यातच आपल्याला फोडणी घालायची। त्याला चांगली परतून घ्यायची आपल्याला। भेंडी त्याला भाजून परतून चांगली झालेली आहे। भेंडी भाजून का घ्यायची, आपल्याला रस्स्यामध्ये टाकल्यानंतर ना कढीमध्ये त्याला असं तिखटपणा अशी येऊ नये म्हणून आपल्याला अशी भेंडी भाजून घ्यायची त्याच तेलामध्ये। आता मी काढून घेते, ह्याच्यातच फोडणी घालते। भेंडी भाजून घेते, तेल मला बस होईल असं वाटतंय, लागलं तर घालीन जरासं, थोडंसं घालते। त्याच्यात आपल्याला फोडणी घालायची। कांदा मी जरासाच वापरणार आहे, थोडंसंच कांदा, कढीला कांदा जास्त लागत नाही, थोडंसंच घालायचं। थोडंसं हिंग घालते, या तेलामध्ये ना मी हे वाटण टाकते। चांगलं आपल्या तेलामध्ये तो परतून घ्यायचं आहे। भेंडी तर भाजलेली आहे, ती आता परतायची गरज नाही, आणि हे सगळं कच्चं असतं म्हणून आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतायचं आहे। तुमचं तिखट तुम्हाला किती पाहिजे असेल, तर मिरची पावडर किती तिखट आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। काही अख्ख्या मिरचीची पण काय लोक करतात, पण आपल्याला आता कुठे अख्ख्या मिरच्या आणणार, म्हणून माझ्याकडे पावडर असते। मस्त असं त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे कच्चं वाटण परतायचं आहे। हे भांडं धुवून घालते आता। चांगलं तेलाला हे सुटलेलं आहे। ही भेंडी पण याच्यातच घातलेली आहे आणि तेलात परतलेली आहे।
आपल्याला याच्यात हे भांडं धुवून घालायचं. आपल्याला खूप भांड्याला लागलेलं असतं मसाला. एवढं पाणी पाहिजे आपल्याला घालायचं आहे. तर मी हे पाणी घालते. चांगलं आपल्याला चांगली उकळी आलेली म्हणजे आपलं वाटण चांगलं शिजलेलं आहे. आणि कच्चं असतं, सगळं कच्चं असतं, त्याला काहीच भाजलेलं नसतं. आपल्याला आता पाणी जेवढं आपल्याला कढी पाहिजे भेंडीची तेवढी आपल्याला आता आपल्याला करायची. पातळ पाहिजे, जाड पाहिजे, तेवढी आपल्याला बनवायची. आपल्याला मला जास्त पातळ पण नको आहे. आता थोडीशी बस. आपल्याला ह्याच्यामध्ये चांगली उकळी घ्यायची. मीठ घालायचं आहे, चवीपुरतं मीठ, 2-3 कोकम. टोमॅटो पण टाकलेलं आहे, पण कोकमाशिवाय कढी छान लागत नाही. आता ही थोडीशी कोथिंबीर. मी कोथिंबीर वाटणामध्ये घेतली नाही, कारण काय वाटणामध्ये कोथिंबीर घेतली की तिचा कलर एकदम, वाटणाचा कलर एकदम, आपलं वाटण करतो त्याचा कलर एकदम बदलून जातो, म्हणून मी त्याच्यामध्ये घेतली नाही. उकळी आल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची. कैची नाही का आपण कोथिंबीर टाकते. ही कैची माझ्या किचन मधलीच आहे, नाही तुम्ही मला कसली वापरली हे कमेंटमध्ये मला सांगाल. नाही तर हिला चांगली शिजवून द्यायची. थोडीशी भेंडी तशी फ्राय केलेलीच आहे, पण आपल्याला शिजवून द्यायचं आहे. चांगली उकळी येऊ दे. चांगलं मी थोडं मीडियम गॅस करते. चला, आपली भेंडीची कढी आता झालेली आहे. मस्तपैकी अशी उकळी पण आलेली आहे आणि आपल्या आतली भेंडी शिजलेली पण आहे. हाय, रियांशी आली. रियांशीला आता सुट्टी पडली ना, बघा किती मस्त असा कलर आलेला आहे. म्हणून असा करा आणि खावा. गरम गरम भात आणि भेंडीची कढी आणि पापड असला तरी चालतो. मला मस्त, हिला खूप आवडते. आपण असंच टोमॅटोची कढी पण अशीच करू शकतो. कोण सार बोलतो, आम्ही लोक कढीच बोलतो. असं मस्तपैकी अशी आपले करून घ्यायची. चला, कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला, बाय बाय. मी आता गॅस बंद करते आणि झाकण ठेवून अशीच ठेवून टाकते. तिला काय भेंडी आपण फ्राय केलेली असतात, शिजायला अजिबात वेळ लागत नाही. तिला 5 ते 6 मिनिटात सगळी कढी होऊन जाते. चला, तुमच्या रियांशीला खूप कढी भात खूप आवडतो आणि आपल्या गरमीची जरा हे आंबट तिखट असं खूप छान लागतं. आंबट तिखट.